गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं मी ब्लॉग. तर गाईज रेडी जातं. आता माझी ते 1 वाजले ते. आणि म्हणजे आता जरा मी बाहेर गेलो म्हणलं आता ब्लॉग स्टार्ट करूया. म्हणलं आता चालू केलाय. आणि सोमा आलेल्या शाळेत, सिद्धी गेली शाळेत. मग मी तिकडे स्वयंपाक करते गेली. आणि थोड्याच वेळात आता जेवण करणार आहे आम्ही आल्या शाळेतून. सोमची मजा आहे. सकाळची शाळा असते 7 ते 12 आणि दिवसभर हिंडतो फिरतो खातो पितो. आणि सिद्धी जाते 12 ते 5 शाळेत. त्याला काय हेच नसतं दुपारचं. काय होतंय भाऊ? बघा काजू खातो. एकने काय म्हणाले मला वाटलं पप्पालाच खातो वाटलं मला. काय सोमवार असा उतारा बसला रोजचे त्याचे नाही का. हेच आहे, शाळेतून आला बॅग टाकायचे आणि बघत बसायचं टीव्ही आपल्या नाही का. टीव्ही लावल्यासमोर झोपून लावलंय. काय बघायचंय? तारक मेहता. तारक मेहता चालू आहे, तू बघायला लागले. लाव तुला एपिसोड लाव एखादा. हो हे वाला पुढचा. हा मला बघा पुढे झोपलेली आहे. अख्खं घर सोडून डायरेक्ट बाहेर झोपलेलं आहे. पायपूस नाही. गाईस मम्मी करते गुलाबजाम. बघू शकता इकडे झालेलं तर थोडं तयार. इकडे बाकीचे आहे आणि पलीकडे पाक आहे बघा. इकडे पाक ठेवलेला आहे एवढा. उकळत आहे पाक आणि बाकीचे चालू आहे आपली. बाकीचे बाऊल बघा हे गुलाबजामचे कसे झाले. गरम गरम येते. तर गाईस गुलाबजाम इकडे उकळायला लागलेत आणि बघा आता किती भारी तयार होतात. ते फक्त पाकात बुडवून एकदम तयार करायचे. आणि इकडे झाले ते सगळे बाऊल बाकीचे. गाईचा काही गोल आहे आणि हे नाही का असे साखरेचे असतात ना गुलाबजाम, ते पण बनवलेत. इकडे बाकीचे चालले आता मस्त गुलाबजाम. तुम्हाला बसलेलं आहे आता निवांत. थोड्याच वेळात जेवायचंय. सोम आलेल्या शाळेतून आता त्याला भूक पण लागली असणार. लागली का नाही? मला पण खूप लागली. मी सकाळपासून बाहेर आता आलेलो आहे जस्ट. म्हणलं चला ब्लॉग काढूया. तर आता ब्लॉग काढतोय आणि आता थोड्याच वेळात जेवण करणार आहे आम्ही. काय वाटतं कोण हॅन्सम, तू आहे का मी आहे का घरात बघायचं? तो पण म्हणतोय तुझे. कमेंट करून सांगा कोण हॅन्सम आहे. तसं तर म्हटलं गेलं तर आता सोमच हॅन्सम. काय म्हणू शकत नाही कारण तो छोटा आहे म्हणून त्यालाच म्हणायचं हॅन्सम. कमेंट करून सांगा आमच्या दोघात हॅन्डसम कोण दिसतंय. ऑब्विसली सोमच दिसत असताना बघू शकता तुम्ही. मी तर काळा पडलेलं नाही का. सोमच हॅन्डसम दिसतो आमच्या घरात ना. आणि घरात तसंही म्हटलं सोमच हॅन्डसम आहे. तुम्ही कमेंट करून सांगा कोण हॅन्डसम आहे. काय जातं करते जेवण. चपाती, गवारची भाजी आणि गुलाबजाम आहे. गुलाबजाम बघू बरं कसं टेस्ट झाले. बाहेर केलं एक नंबर भाई. आंबा खातोय नाही का. फोडी केल्यात त्याच्या पातीला ते खातोय आता. सगळे आता आलोय वाटा खेळायला. बघा ही बाकी पोरं खेळत होती त्यामुळे आलो. बाळा तो एक वाट कुठे जिंकला का नाही? ए बाळा गाईज आम्ही एक एकच्या गोट्या लावले ते माझ्या उसनं भरल्यात. काय सगळे निळेचे हिरवेचे की बारी आता एक गेली गल्लीत गेली त्यांवर. मी किती वय रे? ए मी किती वय? 10 नंतर आहे का? 10 नंतर मी आहे का? पुढची नाही काही जाता माझी बारी आहे. होऊ शकतो माझी बारी आता. काहीच मी आउट झालो. बरं आहे. कुठे चालली? काही गली बाकी एवढा ग्राउंड बनवला वाटा खेळायला. ती वरची पाय ठेवला होता. घरी आलो गोट्या खेळून. पोरा सगळ्या गोट्या बिट्या खेळल्या आणि आता वाजले 5. आता थोड्याच वेळा सिद्धी शाळेतून येते. आले ते शाळेतून अभ्यास करते. सोम बघा मोबाईल खेळत बसलाय. तर अभ्यास नाही का सोम तुला? हा झालं नक्की.
नक्की केलं का? बसलो जेवायला आणि जेवणामध्ये बघा किती व्हरायटी आहे. इथं चपाती, हे वरण आहे, डाळिंब, ऍपल, भोपळा आणि दोडका एवढी भाजी आहे. दोडका आणि इकडे पण भात आहे. राईस केला. सोम बसला इथं जेवायला. मी पण जेवतो आता थोडं. जेवण बिवण झालंय. तर काहीच मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.